नमस्कार, उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी चार पीठ आहेत। हे गव्हाचे आहे, हे बाजरीचे आहे, हे ज्वारीचे आहे आणि हे डाळीचे पीठ आहे। आणि हे अर्धा वाटी पीठ घेतलेले आहे। ज्वारीचे पीठ 1 वाटी घेतलेले जास्त। आणि हे जिरे। आता त्याच्यासाठी कांदा, कोथिंबीर, मीठ, हे मी खलबत्त्यात ठेचून घेतलं। मिरची, हळद, धने पावडर, जिरा पावडर आणि थोडं हिंग। आधी मी हिंग घालते, कारण हे मिरचीचा ठेचा घालायचा आहे म्हणून थोडीशी मिरची घालते। चमचा हळद, धना पावडर, थोडी जिरा पावडर। खलबत्त्यातून काढलं तर ठेचा मी ह्याच्यात घातला। मिरची नाही, लसूण ठेचा आहे। 4-5 मिरच्या घेतल्या, 5 मिरच्या घेतल्या। हे मी सगळं आता एकत्र केलं। आता मी मीठ घालते, पाव चमचा मीठ घालते याच्यामध्ये। हे झालं थापून बघा। थालीपीठ छोटे छोटेच केले। आता मी थापते थालीपीठ। कांदा घातला ना म्हणून त्याच्यामुळे ते चिरतात थोडेसे, पण काय नाही, होऊन जातात व्यवस्थित। आता झालं थापून माझं थालीपीठ। थालीपीठ झालं थाप। आता मी हे थालीपीठ गॅसवर घालते। ते बघा आता घातलं। आता थोडं तेल सोडायचं। मी जास्त छिद्र नाही केले, माझ्या मुलांना नाही आवडत जास्त छिद्र केले। आणि छोटे छोटे बनवले हे थालीपीठ ना, छोटे छोटे बनवले, खूप छान दिसतात आणि चांगले पण लागतात खायला। मुलांना असेच आवडतात ना। काढून घेते। झाले माझे थालीपीठ करून। थालीपीठ झाले करून आता माझे। हे थालीपीठ बघा किती छान आहे, असे मऊ मऊ झाले एकदम। हे दह्यासोबत खा, लोणच्या सोबत खा, चटणी सोबत खा, वरण भातासोबत जरी खाल्लं वरणाबरोबर तरी छान लागतं। माझ्यासारखे थालीपीठ करून बघा, किती छान झाले। आणि मला कमेंट मध्ये सांगा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर पूर्णपणे बघा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। मित्र मैत्रिणीसह सही परिवार माझा व्हिडिओ बघा। थँक्यू, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।